नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। नालासोपारा पश्चिमेत 15 ते 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। स्टेशन रोडवर कमरेभर पाणी साचलंय आणि त्यामुळे या वाहतुकीचा खोळंबा झालाय। वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची सुद्धा दमछाक होतीये। या साचलेल्या पाण्यातून आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी तिथली काय परिस्थिती आहे ते सांगितली आहे, बघूया। वसई, विरार, नालासोपारा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। मी सध्या नालासोपाराच्या पश्चिमेकडील परिसरामध्ये उभा आहे। आपण पाहू शकता संपूर्ण या ठिकाणी जलभराव झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण या उड्डाणपुलावरती पूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे। नागरिक जसं वाहनाने आपल्या घरी परतात, प्रचंड नागरिकांची गर्दी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या 5 दिवसांपासून नालासोपारा वसई विरार पाण्याखाली असल्याने नागरिकांचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे। अनेक ज्या इमारती असतील, रस्ते असतील, संपूर्ण जलभराव या ठिकाणी आपल्याला झाल्याचं बघायला मिळत आहे। तसंच नालासोपारा पोलीस असतील, वाहतूक पोलीस असतील, या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दाखल झालेले आहेत। तसंच आपण संपूर्ण हा रस्ता जर पाहिला तर नालासोपारा पश्चिमेकडील हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती संपूर्ण 4 ते 5 फूट पाणी साचलेलं आहे। त्यामुळे ही संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे। लहान जी वाहनं ती या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। मिळेल त्या वाहनाने या ठिकाणी प्रवास करायचा। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नालासोपारा रेल्वे स्थानक आहे, तसंच या ठिकाणी बस डेपो सुद्धा आहे, तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। अनेक बाजारपेठा नालासोपाराच्या ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। अनेक नागरिक जे आहेत त्या ठिकाणी आपले वाहनं घेऊन नागरिकांना सोडण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणून केला जात आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, नालासोपारा।